राम राम मंडळी, वेलकम टू आवर चॅनल. यो आज घेऊन आलोय छोटा व्लॉग तुमच्यासाठी. आम्ही आलोय आज फिरायला. फिरायला नाही म्हणजे फिरायला म्हणजे कामासाठीच आलो होतो, पण म्हटलं एक व्लॉग बनवून टाकू आपला. मिनी व्लॉग मागे बघू शकता तुम्ही. इथे आहे ओबी हे आमच्या इथे एक शॉप आहे जे की आहे मी राहतो जर्मनीमध्ये, जसं तुम्हाला माहितीच आहे. ही चेन ऑल ओव्हर जर्मनी आहे ओबीची. येस. आणि ओबी बेसिकली फर्निचर शॉप पण म्हणता येईल किंवा होम डेकोर पण म्हणता येईल, किंवा तुम्हाला बेसिकच्या बेसिक जे काही घरात लागतं कुठली पण गोष्ट म्हणजे होम साठी लागतं ऑल टुगेदर आपल्या घरात लागणार आहे छोट्या छोट्या गोष्टी बेसिकली. सो त्यात फर्निचर पण आलं, होम अप्लायन्सेस आले, किचनच्या गोष्टी आल्या, डेकोरेशन आलं, सगळंच. सो इट्स लाईक त्याचं नाव ओबी आहे आणि मी राहतो मारबुर्गला. तर मी म्हटलं की चला आज चाललोच आहे. आमचं एक छोटं काम होतं. आम्ही एक घेतला होता रॉड, जो वॉर्डरोब मध्ये आपण हँगर लटकवतो. तो रॉड आमचा तुटला होता, तर आम्ही तो ऑर्डर केला होता, बट तो चुकीच्या साईजचा आला, तर तो बसला नाही. आम्ही करेक्ट चूक कोणाची तिने सांगणार. बायकोने चुकीचं ऑर्डर केल्यामुळे झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी आम्ही परत दुकानात आलो. मेजरमेंट घेऊन आलेलो आहे. आम्ही मेजरमेंट पहिली नव्हती घेतली ऑर्डर केली तेव्हा, पण ठीक आहे, ते नेहमीच आहे, ती कबूल नाही करणार. बट मी तुम्हाला सांगतो, बायकोची चुकीमुळे आम्हाला हा दुसरा चक्कर आहे. चला, तर मी आता तुम्हाला वेळ ना वाया घालवता पटकन दाखवतो ओबी कसं आहे काय. स्टे ट्यून. चलो. ही ओबीची पार्किंग, भल्लीशी मोठीशी पार्किंग. आणि हे ओबी सेंटर. हार्टलिश वेलकॉमन. ओय, एंट्री कुठे? शॉम्बलर ब्रॉडशनची कॉफी. ओय, कुठं जायचं? एखाद्या कलिगला विचारू ना कुठलं सेक्शन आहे, कारण हे खूप मोठं आहे, तर आपल्याला शोधायला खूप वेळ लागेल. चलो देन, तुझ्या मागे मागे मी येतो. एक मिनिट. बायकोला केलंय मी उभं लाईन मध्ये. तिला म्हटलं की तू त्यांना विचार नेमकं आपल्याला चेंज जे करायचं आहे वस्तू, तर ती कुठे भेटेल. सो ती आता तिथे उभी आहे मागे लाईनमध्ये. थोड्या वेळाने मला बोलेल, तू मला लाईनमध्ये उभं केलं आणि तू फिरत बसला. पण ठीक आहे, थोडंफार कष्ट तर घेतलेच पाहिजे. चला, तर आता जाऊया आपण त्यांना विचारून डिरेक्टली आम्हाला जे चेंज करायचं आहे. आणि मी तुम्हाला दाखवतो कंपार्टमेंट्स इथले कसे काय. तर इन्फॉर्मेशन आम्ही घेतली आहे, तिने आम्हाला सांगितलं राईट साईडला जायला, तर आम्ही जाऊया आता राईट साईडला. सो काय हे ड्रिल मशीन आहे, हळू. हां, जमलं. मारते का? स्वप्न आहे तुझं, स्वप्न. ते हसताय बघ तुझ्याकडे. चल पटकन, टाइमपास नको करू. हे इथे सगळे होम अप्लायन्सेस. व्हॅक्यूम क्लीनरचे डबडे पा. कुठे? काय ते? व्हॅक्यूम क्लीनर, स्टॉप जाऊगर व्हॅक्यूम क्लीनर. हां, ओके. कितीचे डबडे? ते कितीचे जाऊ दे, पण ते किती भंगार. नवीन आहे का? असं नको करू. हे बघे फर्निचर इथेच आहे, प्लायवूड इथेच असेल आपलं काम.
इथे कोल्ली का असेल बघ त्यांचं. काय हा बट तो कोल्लीला विचारावं लागेल. हा 55 करू चल पटकन. हॅलो ते आय डोंट नो कपाटाचंच रिलेटेड काय असेल. त्यांचा कोलिगला शोध. ते सगळे फर्निचरचंच काम आहे वाटतं इथं सगळं. या सेक्शनला तर सगळं लॅमिनेट आहे. हे बघ इकडे गार्डन म्हणजे गार्डन सेक्शन. ते हे काय म्हणतो आपल्याकडे नर्सरी. झाडं घ्यायची आहेत ना आपल्याला. हो तुला झाडं घ्यायचे. झाडे जगवा. झाडे लावा झाडे जगवा. चला आम्ही हे काम करू आणि मग नंतर चलो. त्या मागे मागे येतं. तू सांग कुठे जायचं. मी काय म्हणतो तू पहिले कोलिगला पकडावं लागेल आपल्याला. कारण की असं फिरत बसलो ना तर खूप मोठं आहे. आपल्याला कळणार पण नाही. आपण फिरतच बसू इथे. शोधा म्हणजे सापडेल. शोधल्यावर देव सापडतो. इथला एम्प्लॉईचं काय उशीर आहे. तो बघतो तिथे समोर. ते काय तिथे समोर. तर त्यांनी आम्हाला सांगितलंय की इथे टाइमपास नका करू. वरती जा. आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगत होतो इथे वरचं ती लाइटिंग वाला सेक्शन खूप भारी आहे. दाखव ना मग आम्हाला. चला वरती जायचं. ए हळू पडशील ना. काय करू यार. चल पटपट 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 चल. इथे सगळं मागे भरपूर लांब आहे अजून. आता हे जे सेक्शन आहे इथे सगळे लाईट्स वगैरे असतात घरातले. खूप भारी दिसतंय इथे. तर इथे आलं का झगमगाट दिवाळीच वाटते. त्यांना विचार ना कोण. त्यांनी 9 नंबरचं सांगितलंय. हो पेंट पण बघायचं आपल्याला. तर इथे आहे. इथे भेटतात कलर मारायचे ब्रश. कितीचा आहे तो ब्रश बघ. 5 युरोचा ब्रश आहे. आणि कलर आहे का इथे. व्हाईट मॅट कलर आहे हा. ओके 10 10 युरोला चांगला आहे ना. हे आपलं कलरचं सेक्शन. घराचा कलर तुम्हाला द्यायचा असेल तर ह्या सेक्शनमध्ये यायचं. आपल्याला घराचा कलर नाही द्यायचा. आपल्याला 9 नंबरच्या ह्याच्यात जायचंय आणि कपाटाचं काम करायचंय सगळ्यात महत्वाचं. चल चल पहिले तू इकडे. बायकोला असं दुकानात आलं का काय घेऊन काय नाही असं होतं. सो वी आर हिअर. वॉर्डरोबचं सेक्शन जिथे आपलं काम आहे ॲक्च्युली. आम्हाला एक रॉड तर भेटला आहे. बट आपल्याला साईज पाहिजे 78 सेंटीमीटर. 76 सेंटीमीटरचा आमच्याकडे आहे. आपल्याला पाहिजे 78 सेंटीमीटरचा किंवा 80 सेंटीमीटरचा. बट इथे अवेलेबलच नाही आहे. बट ते कर्टन्स आहे जे तू बघते ना ते कर्टनसाठी आहे. अरे नुसतं रॉड नाही ते पॅक आहे. चेक करू थांबा आपण. तर पाणी प्यायची सोय आपल्यासारखंच आहे. पण कप बघा. पेपर कप. हॉट अँड कोल्ड सगळं आपल्यासारखंच आहे इथे. फक्त कप जो आहे तो कागदाचा आहे. आय थिंक तो 1 टाइम यूजसाठी यूज होतो.
वा काय किचन आहे मॅडम तुमचं. आज काय खाणार? अनिकेतला काही पण चालेल. भूक लागली अनिकेतला. बंटी का लगी भूक. हे रेडी किचन सेटअप. तुझं आवडतं सेक्शन. तुम्हाला ह्यांना पाहिजे का? तुझ्या हरकत दिसतो. नाही नाही चल काही गरज नाही. लहान पोरांसारखं काही पण मागत राहते. दुकानात गेलं काय हे पाहिजे मला ते पाहिजे मला. मनाला काय करताय? पैसे पैसे नाही पण काय गरज आहे लागणाऱ्या वस्तू घ्यायच्या. आय हॅव फ्रीडम ऑफ स्पीच. मग पण आपण एवढं हळूहळू चालतोय जोरात पण चालू शकतो. खूप सारे कष्ट करून झाले तर मग आम्हाला काही सापडलं नाही. सो आता आम्हाला डिरेक्टली तो कलिगच त्यांचा हेल्प करतोय. सो हे माझी बायको आणि तो कलिग. आम्ही जातो ते जिथे भेटू शकतं आपल्याला जी वस्तू पाहिजे ती. तर चला बघूया आपल्याला जेवढी साईजची पाहिजे तीच भेटते की नाही. भेटलंय आपल्याला रॉड जो आपल्याला पाहिजे होता. तर तो कोलिगने आम्हाला शेवटी हेल्प केलं आणि आपला वेळ वाचवला. आहे 120 सेंटीमीटरचा आणि आपल्याला पाहिजे 78 सेंटीमीटरचा. तर तो मध्ये कट करून देतोय. त्याचा टाइम संपलाय आज काम करायचा पण तो म्हणतो की मी तुमच्यासाठी करून देतो. मला असं वाटतं की इथले लोक थोडेसे चांगले आहे बट तुम्ही त्यांच्याशी जर व्यवस्थित बोलले तर ते तुम्हाला हेल्प करतात. तर चला आता तो आम्हाला रॉड कट करून देतोय. रॉड कट करून झाल्यानंतर आम्ही इथून निघूया. पण तोपर्यंत मी तुम्हाला दाखवलं जे काय आपलं ओबीचं ते तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं. इथलं फर्निचर शॉप तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.